दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या नवरात्राची 6वी माळ आहे. वार आहे शुक्रवार. लक्ष्मी प्राप्तीसाठी, आर्थिक प्राप्तीसाठी आपल्याला आपल्या घरामध्ये सेवा करायची आहे. ती सेवा कशी करायची आहे, कशावर करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. नवरात्रामध्ये उद्या शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय कशा पद्धतीने करायचा आहे? प्रत्येकालाच आर्थिक अडचण असते. आर्थिक गोष्टी, या गोष्टींमध्ये आपल्याला बरेच काही पैशांविषयी प्रॉब्लेम असतात. घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा लक्ष्मीप्राप्ती होत नसेल, तुम्ही कष्ट करता पण त्याला लक्ष्मीप्राप्ती होत नसेल तर त्यांनी आवर्जून हा उपाय आपल्याला घरामध्ये आपल्या करायचा आहे. हा उपाय करून पहा. नक्कीच तुम्हाला 40 दिवसामध्ये 40 दिवस ही आपल्याला सेवा करायची आहे. तर 40 दिवसांमध्ये तुम्हाला यामध्ये नक्कीच आर्थिक प्राप्ती झालेली जाणवेल. आर्थिक जी काही तुमची अडचण आहे ती नक्कीच दूर होईल. पण हा उपाय आपल्याला अवश्य मनापासून आणि विश्वासाने करायचा आहे. तुम्ही कोणतीही सेवा करा ती विश्वासाने करा. कोणीतरी सांगितले म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल पण त्याच्यामध्ये तुमचा भाव नसेल, त्याला जर कष्टाची जोड नसेल तर या उपायांचे किंवा या सेवाचे काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने पहिल्यांदा लक्षात घ्या, जी काही सेवा करायची आहे ती मनापासून करा, ती अगदी विश्वासाने करा. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये बदल झालेला जाणवेल. तर आपल्याला काय करायचं आहे? उद्या शुक्रवार आहे. आपल्याला लवंगांवरती उपाय करायचा आहे. जी काही सेवा आहे ती लवंगवर करायची आहे. तर आपल्याला अख्ख्या 16 लवंग घ्यायचे आहेत. आता लवंग ही तुटलेली नसावी, त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला 16 लवंग घ्यायचे आहेत. या 16 लवंगा घेऊन आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टक बोलायचं आहे. मग ही 16 वेळा आपण सेवा करत असताना तुम्ही एक एक लवंग हातामध्ये घेऊन 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता. म्हणजे एक लवंग आपल्या हातामध्ये घ्या, महालक्ष्मी अष्टक म्हणा आणि ती आपण ही एका पोटलीमध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये किंवा एका डबीमध्ये आपल्याला या साचवायच्या आहेत. तर ही सेवा आपण 40 शुक्रवार करणार आहे. त्या हिशोबाने कापड घ्यायचं आहे. कारण 40 शुक्रवार आपण जेव्हा ही सेवा करणार आहोत, हे प्रत्येक वेळेला आपल्याला 16 लवंगांवरच करायचे आहे. तर तुम्ही काय करा, एखादा डबा किंवा एखादं कापड घ्या आणि त्याच्यावर ह्या सर्व लवंगा साठवायच्या आहेत. तर सेवा करताना कशी सुरुवात करायची आहे? तुम्ही देवघरासमोर, आता सध्या तरी घटस्थापना आहे, तिथे बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. मध्ये जर अडचण आली किंवा महिलांचे मासिक धर्म चालू असेल तर ते दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत आणि पुन्हा तिथून पुढे आपल्याला दर शुक्रवारी ही सेवा करायची आहे. म्हणजे महिन्याला 4 किंवा 5 शुक्रवार येत असतात. प्रत्येक शुक्रवारी आपल्याला 16 लवंगांवर महालक्ष्मी अष्टक 16 वेळा बोलायचे आहे. तर आपली सेवा कशी करायची? तर उजव्या हातामध्ये आपल्याला 1 लवंग घ्यायची आहे. काळजीपूर्वक पहा, 16 लवंग घ्यायचे आहेत. 16 लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्या, त्या अख्ख्या असाव्या. लवंग घेऊन ती आपल्या उजव्या हातामध्ये 1 लवंग घ्या, 1 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणा आणि ती लवंग आपल्या डब्बीमध्ये किंवा जर तुम्ही कापडामध्ये ठेवणार असेल तर कापडामध्ये ठेवा. पुन्हा दुसरी लवंग घ्या, महालक्ष्मी अष्टक म्हणा, पुन्हा ती लवंग महालक्ष्मी अष्टक बोलून झाल्यानंतर तुम्ही डबी किंवा कापडामध्ये ठेवू शकता. असे आपल्याला 16 लवंगांवर 16 लवंग आहेत, त्यावेळेला एक एक हातात घेऊन आपल्याला महालक्ष्मी बोलायचं आहे, महालक्ष्मी अष्टक बोलायचं आहे. म्हणजे आपल्याला किती वेळा महालक्ष्मी अष्टक बोलायचं आहे? 16 वेळा. अशा पद्धतीने आपण ही 16 लवंगांची जी सेवा करणार आहोत ही आपल्याला दर शुक्रवारी करायची आहे. आता तुम्ही हे देवघरासमोर ठेवून रोज तशीच ठेवायची. पुन्हा दुसऱ्या शुक्रवारी आपल्याला पुन्हा 16 लवंगा घ्यायच्या, पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करायच्या. अशा आपल्याला 40 शुक्रवार करायचे आहेत. आता ह्या लवंगा जास्त होणार, मग ह्या लवंगा काय करायच्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगते. 40 शुक्रवार आपल्याला ही सेवा करायची आहे, त्यामुळे लवंगा देखील जास्त साठणार आहेत. तर त्या हिशोबानेच आपल्याला जो काही डब्बा आपण ठेवणार आहे, जे काही कापडामध्ये ठेवणार आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठं घ्यायचं आहे.
ही सेवा आपण करून झाल्यानंतर देवघरासमोरच ह्या गोष्टी ठेवा किंवा देवघरातच ठेवा, जेणेकरून तुम्ही जी काही आता नवरात्रामध्ये जी सेवा करताय, मग ते कुंकुमार्चन असू दे, नवार्णव मंत्र असू दे, दुर्गा सप्तशतीचे पाठ असू दे, जे काही तुम्ही बोलणार आहात त्याच्या देखील त्या ज्या काही लवंगा आहेत त्या तितक्या अभिमंत्रित होतील आणि तितका त्याचा प्रभाव जास्त जाणवेल तुम्हाला. तर तुम्ही त्या 40 शुक्रवार ही सेवा करा आणि ह्या 40 शुक्रवार झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या काही लवंगा साठलेल्या आहेत, जो तुमचा 40वा शेवटचा शुक्रवार येणार त्या दिवशी सेवा करायची आहे आपल्याला. आणि त्या दिवसानंतर दुसऱ्या शुक्रवारी, शक्यतो करून शुक्रवारी, कारण महालक्ष्मी हा देवीचा शुक्रवार हा वार मानलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन महालक्ष्मीच्या चरणाशी या लवंगा आपल्याला अर्पण करायचे आहेत. लवंग ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुमच्या आसपास जर महालक्ष्मीचं मंदिर असेल तर अवश्य एखाद्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही या ज्या काही लवंगा आहेत त्या देवीच्या चरणी अर्पण करा. जर तुम्हाला कोल्हापूरच्या मूळ पीठावर जाऊन जरी देवीच्या चरणी अर्पण करायला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या लवंगा अर्पण करा. या 40 दिवसामध्येच तुमची आर्थिक जी काही अडचण आहे ती नक्की सुटेल. तुम्हाला जी आर्थिक चणचण भासणार नाही आणि जी काही सेवा करताय ती फक्त आपल्याला विश्वासाने आणि याच पद्धतीने करायची आहे. तुम्ही ही सेवा करून पहा, हा उपाय करून पहा. नक्कीच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील. तुमच्या कष्टाला जर तुम्ही कष्ट करताय भरपूर, पण तुम्हाला जर आर्थिक प्राप्ती होत नसेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. तुमच्या कष्टाच्या जोडीला नक्कीच ह्या उपायाचा लाभ होईल. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.